नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी विषय समाजशास्त्र संकलित मूल्यमापन सत्र 2 म्हणजेच द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 50 गुणांसाठी आहे. प्रश्न क्रमांक पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1. टिंबटिंब हे गांधीजींचे निष्ठावान अनुयायी होते. 2. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने टिंबटिंब विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला. 3. महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा टिंबटिंब याने दिला. प्रश्न क्रमांक 1 त्यातील ब. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या वृत्तपत्रांची नावे खालील शब्दकोड्यातून शोधून लिहा. प्रबोधन, केसरी यासारखी नावे लिहायची आहेत. 2 गुणांसाठी प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 2 अ. खालील प्रश्नांची उत्तरे 20 ते 25 शब्दात लिहा. कोणतेही 2. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1. पहिल्या गोलमेज परिषदेमधील चर्चा निष्फळ का ठरली? 2. चितगाव शस्त्रागारावरील हल्ल्याचा वृत्तांत लिहा. 3 पैकी 2 कोणतेही प्रश्न सोडवायचे आहेत. तिसरा पहा. राज्य पुनर्रचना आयोगाने कोणत्या शिफारसी केल्या? प्रश्न क्रमांक 2 त्यातील ब. टिपा लिहा. कोणत्याही 2. 4 गुणांसाठी 1. वेबेल योजना आणि 2. नारायण मेघाजी लोखंडे यांच्याविषयी माहिती लिहायची आहे. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. यामध्येही 3 टिपा दिलेल्या आहेत. तिसरी टीप काकोरी काठ. प्रश्न क्रमांक 3 त्यातील अ. आझाद हिंद सेनेने दिलेल्या पराक्रमाची कालरेषा तयार करा. 2 गुणांसाठी प्रश्न आहे. ऑक्टोबर 1943, नोव्हेंबर 1943, 1944 आणि 1945. आता पुढील प्रश्न पहा. ब. खालील तक्त्यातील माहिती पूर्ण करा. 3 गुण. सत्याग्रह आणि नेतृत्व. पेशावरचा सत्याग्रह, त्याचं नेतृत्व कोणी लिहिलं ते लिहायचं आहे. सोलापूरचा सत्याग्रह, धारासणा सत्याग्रह. प्रश्न क्रमांक 4 पुढील विधाने चुकी बरोबर ते सांगा. गुण 4. 1. स्वातंत्र्य चळवळीत शाळकरी विद्यार्थ्यांनीही योगदान दिले. 2. अमेरिका व रशिया येथील भारतीयांनी गदर या संघटनेची स्थापना केली. 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केले. 4. आचार्य अत्रे यांनी मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला. गट ब. नागरिकशास्त्र या विषयाचे प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 5 त्यातील अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 2 गुण. 1. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या टिंबटिंब वर्षी सेवानिवृत्त होतात. 2. महाराष्ट्र विधान परिषदेची संख्या टिंबटिंब आहे. प्रश्न क्रमांक 5 मुख्यमंत्री मंत्रिमंडळाची निर्मिती कशी करतात ते लिहा. व्हिडिओ स्टॉप करा फास्ट होत असेल तर. 2. भारतातील सनदी सेवांचे प्रमुख 3 प्रकार कोणते? 3. भारतातील कायदा पद्धतीच्या प्रमुख शाखा किती आहेत याविषयी थोडक्यात माहिती लिहा. प्रश्न क्रमांक 6 खालील तक्ता पूर्ण करा. गुण 2. सभागृह, विधानसभा, विधान परिषद, त्याचा कार्यकाल आणि सदस्य संख्या लिहायची आहे. गट क. भूगोल विषयाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 7 अ. खालील विधाने पूर्ण करा. गुण 3. अ. म्हणजे सरकारने अल्पभूधारक किंवा भूमिहीन यांना दिलेली जमीन होय. 2. डोंगराळ भागात व पर्वतीय भागात लोकसंख्या वितरण विरळ असते कारण. 3. एखाद्या प्रदेशात लिंग गुणोत्तर जास्त असेल तर तुम्ही सामाजिक दृष्टिकोनातून त्याकडे कसे बघाल? योग्य पर्याय शोधून उत्तर लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 7 त्यातील ब. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. गुण 6. 1. ग्रामीण भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक कोणते? 2. दुसरा प्रश्न पहा. इथे एक आकृती दिलेली आहे. लोकसंख्या वाढीचे देशावर कोणते परिणाम होतात? 3. MIDCचा अर्थ आणि स्थापनेमागचा उद्देश थोडक्यात स्पष्ट करा. उद्योग निर्मितीबरोबरच पर्यावरण समतोल राखणे आवश्यक आहे, स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 8 त्यातील अ. खालील नकाशाचे बृहत प्रमाण नकाशा व लघु प्रमाण नकाशा असे वर्गीकरण करा. गुण 2. घर, मंदिर, महाराष्ट्र राज्य, जगाचा नकाशा, बगीचा, ऑस्ट्रेलिया देश. बृहत प्रमाण नकाशे आणि लघु प्रमाण नकाशे. प्रश्न क्रमांक 8 त्यातील ब. खालील आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या ठिकाणादरम्यानच्या रस्त्याच्या आधारे विविध ठिकाणातील अंतरे अभ्यासून
त्यांच्या प्रत्यक्ष अंतराची नोंद करा. प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर 5 किलोमीटर याचा वापर करा. वरती जी आकृती गेलेली आहे त्या आकृतीचा आधार घ्यायचा आहे. वाहनतळ ते हॉस्पिटल, उद्यान ते निवासी इमारत, प्राणी संग्रहालय ते चित्रपटगृह, ग्रंथालय ते शॉपिंग मॉल. या प्रश्नाची आकृती वरती आहे. प्रश्न क्रमांक 9 त्यातील भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही एक. 3 गुण. नागरी भागात वाहतूक सुविधा क्षेत्र आवश्यक आहे. 2 लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. प्रश्न क्रमांक 9 त्यातील तलाठी कार्यालयास तुम्ही भेट देणार आहात त्यासाठी प्रश्नावली तयार करा. गुण 4. अशा प्रकारे आपण इयत्ता 8वीची प्रश्नपत्रिका संपूर्ण पाहिली आहे. धन्यवाद.